नमस्कार, मी प्रकाश फळे. विचारवादळमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. पांडुरंग बरोरांचा बिस्तरा गुल. बरोरांनी स्थापन केलेल्या संघटनेचे दरोडा प्रमुख. सह्याद्री संघटनेत जानू हिरवेंचं शक्ती प्रदर्शन. काल परवा सह्याद्री ठाकूर समाजाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद पांडुरंग बरोरांना हटवून दौलत दरोडांनी मटकावलं आहे. राज्याचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सह्याद्री ठाकूर मंडळाची स्थापना तत्कालीन शहापूरचे आमदार स्वर्गीय महादू बरोरा यांनी केली होती. नंतर 2012च्या कालावधीत सर्वांनी सहानुभूतीपूर्वक आणि बरोरांच्या श्रद्धेपोटी पांडुरंग बरोरांना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदावर बसविले. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आढळणाऱ्या ठाकूर समाजावर बरोरांचे प्रभुत्व होतेच, पण त्यानंतर पांडुरंग बरोरांनी देखील बऱ्यापैकी आपलं स्थान निर्माण केलं होतं. ज्याप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या हातात राहिली नाही, त्याप्रमाणे शरद पवारांचे अनुयायी असणाऱ्या महादू बरोरांनी स्थापन केलेली सह्याद्री ठाकूर संघटनाही त्यांना गमवावी लागली आहे. बरोरांचे अतिनिकटवर्तीय जानू हिरवा यांची पांडुरंग बरोरा यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. त्याच जानू हिरवांनी लंबी खेळी करत बरोरांचे राज्यप्रमुख पद घालून त्या जागी बरोरांचे शत्रू समजले जाणारे दौलत दरोडा यांना बसवून मोठाच डाव टाकला आहे. इसाप नीतीत एक गोष्ट आहे. 2 मांजरी आणि त्यांना सापडलेला लोण्याचा एक गोळा. त्या दोघीही लोण्यासाठी भांडू लागल्या. बाजूलाच असणाऱ्या धूर्त माकडाने संधी साधली आणि निवाडा करता करता सगळा गोळाच खाऊन टाकला. पांडुरंग बरोरा आणि जानू हिरवा हे एकाच गावचे, एकाच पक्षात काम करणारे. कित्येक वर्ष हिरवेंनी बरोरांना साथ दिली आणि बरोरा हिरवेंचेच ऐकतात म्हणून अनेकांनी बरोरांची साथ देखील सोडली होती. काही महिन्यांपूर्वीच आपापसातील मतभेदांमुळे जानू हिरवेंनी बरोरांची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. तिथूनच खरा तर हा संघर्ष चालू झाला. काही दिवसांपूर्वी जानू हिरवे यांनी आयोजित केलेल्या आदिवासी चषकात पांडुरंग बरोरांना निमंत्रित न केल्याचा राग काढत पांडुरंग बरोरांनी जानू हिरवे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून खाली खेचत प्रकाश वीर यांची नियुक्ती केली. त्यानंतर केवळ 8च दिवसांच्या आत जानू हिरवेंनी मोठी खेळी करत राज्यप्रमुख असलेल्या पांडुरंग बरोरांनाच पदच्युत करून अध्यक्ष पदाचा लोण्याचा गोळा आयताच दौलत दरोडांच्या घशात घातला. शहापूर येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत विद्यमान आमदारांनाच राज्याचा अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर विद्यमान आमदार दौलत दरोडा यांना 9 मार्च 2025 पासून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर निवडण्यात आलं. माजी आमदार तथा संघटनेचे सचिव पांडुरंग गांगड यांच्या अध्यक्षपदी झालेल्या या सभेत उपाध्यक्षपदी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व सोमनाथ मेंगाळ, सल्लागारपदी सुधाकर मेंगाळ व भाऊसाहेब उघडे, तर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आणि ठाणे जिल्हा अध्यक्षपदी जानू हिरवा यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे, पालघर आदी जिल्ह्यांमधील शेकडो सभासद उपस्थित होते. जानू हिरवे यांच्या या राजकीय खेळीने मना बरोरा यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री आदिवासी ठाकूर संघटनेच्या अध्यक्षपदावर विद्यमान आमदार दौलत दरोडा हे विराजमान झाले आहेत. आणि यामुळे या संघटनेवरून पदच्युत झालेले माजी आमदार
पांडुरंग बरोरा गप्प बसणार की आणखी काही वेगळी खेळी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा.